जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस भाव जाहीर करण्यासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या असून जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक संपन्न झाली। 22 कारखान्यांपैकी 2 कारखाने वगळता कोणीही ऊसाचा भाव जाहीर न केल्यानं शेतकरी संघटना आक्रमक होत आहे। येत्या 2 दिवसात भाव जाहीर करून ऊसाला 3500 रुपये भाव देण्यात यावा, अन्यथा कारखाने बंद करून आंदोलन करणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनेनं घेतली। अहमदनगर जिल्ह्यामध्ये 22 साखर कारखाने असून त्यामध्ये 14 कारखाने सहकारी आणि 8 साखर कारखाने हे खासगी आहेत। ऊसाचा हंगाम संपत आला असताना देखील अहमदनगर जिल्ह्यामध्ये अद्यापही 2 कारखाने वगळता कोणीही भाव जाहीर केला नाही। त्यामुळे आता शेतकरी संघटना आक्रमक होताना दिसते। ऊसाला भाव जाहीर करावे यासाठी जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीमध्ये कारखान्याचे पदाधिकारी आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते। मात्र 2 तास चाललेल्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा न निघाल्यानं येत्या 2 दिवसांमध्ये ऊसाचा दर जाहीर करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांनी कारखान्यांना केलं आहे। असं असलं तरी येत्या 2 दिवसात शेतकऱ्यांनी ठरवल्याप्रमाणे जिल्ह्यातील सर्व 22 कारखान्यांनी 3500 प्रमाणे ऊसाला भाव द्यावा, अन्यथा 2 दिवसांनंतर जिल्ह्यातील संपूर्ण कारखान्यांना टाळे लावून उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडणार असल्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटना तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेनं दिला आहे। याप्रसंगी शेतकरी संघटनेचे अजित काळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे अभिजित पोटे, शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे विठ्ठलराजे पवार, पंढरीनाथ कोतकर, संदीप गवारे, दादासाहेब नाबदे, दिलीप पोटे, जगन्नाथ कोरडे तसेच बहुतांश कारखान्याचे चेअरमन तसेच कार्यकारी संचालक उपस्थित होते। आम्ही तुम्हाला पत्रांनी कळवलं होतं, तुम्ही सगळ्या एमडींना आणि कारखान्याला ज्यांना अधिकार आहेत त्या संचालकांना बोलवा किंवा चेअरमनला बोलवा, कळवलं होतं का नाही? मग का तुम्ही कशी सक्त बाकी दिली नाही? अरे जितू भाऊ, मागची मीटिंग आपण सगळ्यांनी मिळून काय झालं? साखर संघात मीटिंग का नाही झाली? मोठे साहेब, ते लोक ज्या लोकांना दर जाहीर करायचा अधिकार कृपया बाहेर जा, अन्यथा आम्हाला बाहेर काढावं लागेल साहेब। ज्यांना अधिकार आहे त्यांनी तिथं थांबायचं, नाही तर अधिकार जाहीर करा। जितू भाऊ, ऐका ना जितू भाऊ, ही नंतर घेऊ आपण, त्यांच्या पुढे हा विषय येऊ नये. काय येऊ दे, अरे अधिकाऱ्यांचं ऐकत नाही कारखानदार। कलेक्टर साहेबांना येऊ द्या, तोपर्यंत थांबू द्या यांना. कलेक्टर साहेबांसमोर हा प्रश्न एवढा मुजोरपणा। पोटे साहेब, मीटिंग सुरू झाली ना तर इकडे सांगायला आलं साहेब सांगतीलच ना साहेब कलेक्टर एफआरपी केंद्र सरकारने जाहीर केलेली आहे। ती एफआरपी साखर कारखाने देत नाहीत। मंत्री समिती ही राज्याची बेकायदेशीर आहे, त्यांना कायदेशीर अधिकार नसताना मंत्री समितीने केंद्र सरकारने जाहीर केलेला 3150 रुपयाचा जो दर आहे तो शेतकऱ्यांना फर्स्ट केन प्राइस म्हणून देण्याच्या संदर्भामध्ये आग्रह आम्ही या ठिकाणी केला की कायद्यात जे लिहिलेलं आहे त्या कायद्याचं पालन हे राज्यातले जिल्ह्यातले साखर कारखाने करत नाहीत, म्हणून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा। अशा संदर्भामध्ये मी त्यांच्याकडे आज मांडलं। साखर कारखान्यांना एका पोत्याला 3400 रुपये एफआरपी 3400 रुपयाची उचल दिली जाते। साखरेचे रेट साधारणपणे 3600 ते 3700 रुपये सरासरी प्रति क्विंटल आहे। एमएससी बँक त्यांना 3400 रुपये ॲडव्हान्स देते। 3400 रुपये ॲडव्हान्स मधून शेतकऱ्याला 3150 रुपये दिल्याच्या नंतर साखर कारखान्याच्या प्रशासनाला 250 रुपये ते 300 रुपये त्या ठिकाणी खर्चासाठी राहतात। पहिलं एफआरपी पेड केली पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला साखर विकल्याच्या नंतर तुम्ही त्या ठिकाणी एचएनटी भागवा आणि एचएनटी तोडणी, वाहतूक आणि प्रक्रिया खर्च हा 1200 रुपयाच्या वरती गेलाच नाही पाहिजे। एका कारखान्याचा 1700 ते 1800 रुपये एचएनटी जातो। याच्यावर राज्याच्या साखर आयुक्तालय आणि आरजेडी विभागाचं लक्ष नाही, पर्यायाने लक्ष नाही म्हणण्यापेक्षा हे लोक मिली बघत आहे। या ठिकाणचे ऑडिटर काम करत नाही आणि ऑडिटर सांगतात की आम्हाला अधिकार नाही आहे। मग अधिकार नाहीत तर हे ऑडिटर ठेवले कशाला? हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की शेतकऱ्यांना ही नगर जिल्ह्यामध्ये 3100 रुपये कारखान्यांनी जाहीर केल्याशिवाय ऊसाला कोयता लावायचा नाही, असं सक्त आम्ही कायदेशीर मागणी माननीय कलेक्टर साहेबांच्या समोर या ठिकाणी केलेली आहे। जे कोणी साखर कारखाने कायदा मोडीत काढतील त्यांच्यावरती माननीय कलेक्टर साहेबांनी कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार त्यांना आहेत, त्यांनी ती करावी। 2 दिवसात जर त्यांनी कारवाई केली नाही तर गाठ शेतकरी संघटनेची आहे आणि साखर कारखान्यांनी याच्यामध्ये या आदेशाचं पालन नाही केलं तर राज्यातला नाही जिल्ह्यातला ऊस उत्पादक शेतकरी एकही साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही। याची जबाबदारी लॉ अँड ऑर्डर म्हणून माननीय कलेक्टरांची आहे। आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये
ऊस दरासंदर्भातली एक बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये माननीय कलेक्टर साहेब या बैठकीचे अध्यक्ष होते आणि शुगर कमिशनर कार्यालयामधले अधिकारी तसंच SP कार्यालय असेल आणि इतर अन्य कार्यालयाचे अधिकारी अस्तित्वात आले होते. सदरच्या बैठकीमध्ये एक मुद्दा शेतकरी संघटनेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे की ज्याच्यामध्ये 2013ला महाराष्ट्र शासनाने जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत कलम 3 आणि 4 खाली एक कमिटी अस्तित्वात येणं गरजेचं आहे आणि त्या कमिटीला FRPचा दर काढण्याचा अधिकार त्या कायद्यान्वये देण्यात आलेला आहे. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की आमच्या माहितीप्रमाणे 2019-20 नंतर अशी कोणतीही कमिटी महाराष्ट्र शासनाने निर्माण केली नाही आणि सर्रासपणे शेतकऱ्यांची या माध्यमातून लूट केली जाते. कारखाना त्याच्या पद्धतीने FRP किती असावी हे RJD कार्यालयाला कळवतोय आणि RJD कार्यालय सर्रासपणे त्याचा वापर करून शेतकऱ्यांना मन मानेल तशा पद्धतीने नागवतंय आणि त्याच्यामुळं आज आम्ही एक भूमिका मांडली की ऊस दर निश्चित करत असताना सर्वप्रथम ही कमिटी अस्तित्वात आहे का, FRP काढण्याचे अधिकार कायद्याने जे दिलेले आहेत त्या कमिटीला त्याचं पालन होतंय का आणि ते जर होत नसेल तर महाराष्ट्रामधला शेतकरी स्वाभाविकपणे लुटला जाणार आहे आणि त्याच्यासाठी कलेक्टर साहेबांचे दायित्व आहे. कारण की राज्य शासनाचे जे निकष आहेत आणि नियम आहेत त्याच्यामध्ये सरकारची जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं की सरकारचं याच्यामध्ये फेल्युअर आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांची लूट होतीये. उद्या सकाळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते आणि कदाचित याला सगळी जबाबदारी राज्य शासनाची आणि सहकार आयुक्त कार्यालयाची राहणार आहे. त्याच्यामुळे वेळीच जर सावध झाले नाही आणि पुढच्या 8 दिवसात जर काही निर्णय झाला नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती ह्या जिल्ह्यामधली निर्माण होऊ शकते. त्याच्या संदर्भात आम्ही आमची भूमिका माननीय अध्यक्ष साहेबांपुढे मांडलेली आहे. आता आम्हाला आश्वासन देण्यात आलेले आहे की 2 ते 3 दिवसात या संदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल. परंतु ह्या विषयामधला जे गांभीर्य आहे त्या अध्यक्ष साहेबांच्या लक्षात आलेलं आहे की जर कमिटीच अस्तित्वात नाही तर ऊस दर निश्चित करायचे कसे आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की या संदर्भातली भूमिका आम्ही जी आहे ती राज्य शासनापर्यंत पोहोचू आणि याच्यातनं मार्ग काढू. धन्यवाद. SN मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, अहमदनगर.